हे अष्टशील उपवास पालन करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि म्हणून आपण पालन करत असताना सकाळी पांढरे शुभ्र कपडे परिधान करावे। भिक्षू आजूबाजूला असतील तर खूप चांगली गोष्ट आहे। भिक्षू जर नसतील तर बुद्धाच्या मूर्तीपुढे बसून म्हणावे की ते 8 शील घ्यावे आणि ते 3-3 अंगाने पालन करावे। म्हणजे हत्या कायानं करू नये, हत्या वाणीनं पण करू नये आणि हत्या मनानं पण करू नये। चोरी कायानं करू नये, चोरी वाणीनं पण करू नये आणि चोरी मनानं पण करू नये। त्यानंतर त्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करावं। पती पत्नीनं बहीण भावासारखं वागावं, मायलेकीसारखं वागावं, पिता पुत्रीसारखं वागावं, मित्रमैत्रिणीसारखं वागावं, किंवा भिक्खू भिक्षुणीसारखं वागावं किंवा देवदेवतेसारखं वागावं। अशा प्रकारे त्यांनी 3रं शील पालन करावं। त्या दिवशी खोटं बोलू नये, चुगली चाडी करू नये, कटुवचन बोलू नये, निंदा नालस्ती करू नये, त्या नशिली पदार्थाचं सेवन करू नये, अवेळी भोजन करू नये। नंतर 11, 11:30, 12च्या आत भोजन करू शकता। त्याच्यानंतर संध्याकाळी 5 वाजेपासून पुढे 9 वाजेपर्यंत तुम्ही लिक्विडमध्ये लिंबू पाणी, गुळ पाणी, मोहळ पाणी, तिळाचं पाणी हे 4 सांगितले भगवंतांनी। हे 4 पैकी घेऊ शकता किंवा हातात मावन असे जे फळं आहेत त्याचा तुम्ही ज्यूस करून पिऊ शकता। जर बिमार असेल तर मग मात्र तुम्ही आहार घेऊ शकता, गोळ्याला घेण्यापुरता तुमचं शील तुटणार नाही। त्याच्यानंतर नच गीत वादित म्हणजे नाच गाणे डान्स नृत्य म्युझिक नच गीत वादित स्वतः करायचं नाही, कोणाला करायला लावायचं नाही आणि जे कोणी करत असेल त्याची प्रशंसा करायची नाही। नच गीत वादित विसुखदर्शन विशेष प्रकारचं सुखदर्शन करायचं नाही त्या दिवशी, म्हणून नच गीत वादित विसुखदर्शन। माला गंध, माला म्हणजे माळ रुद्राक्षाची असेल, काळ्या मण्याची असेल, पिवळ्या मण्याची असेल, सोन्याची असेल, जेवढे बी माळा असतील त्या दिवशी